Dear students, last time we have seen the types of cores and how they are classified. So the criteria are the condition of the core, then the nature of the core material, type of core hardening processes, and shape and the position of the core in the mold. So depending on these are the cores are classified as what we have seen last time. Then we have seen core boxes, half core box, term core box, then split core box. These boxes are used to produce the cores. Then Strickle type core box, loose piece. So this much we have seen last time. Today we will see the functions of cores and the sand, the molding sand which we are using. What are the properties required from the sand? Very important. First is functions of cores. Now cores we have seen what is the use of core, that these cores are used when we cannot give the shape to the pattern. कुठे एखादा कॅव्हिटी पाहिजे असेल आतमध्ये, जो पॅटर्न मध्ये आपण देऊ नाही शकत, कारण पॅटर्न काढताना बाहेर काढताना जेव्हा आपण मोल्डमधून जो कॅव्हिटी आहे ती तयार झाल्यावर जेव्हा पॅटर्न विड्रॉ करतो तेव्हा त्या पर्टिक्युलर पार्टचा त्रास होऊ शकतो, त्याला विड्रॉ करताना पॉसिबल होणार नाही. सो दॅट टाईम वी आर युझिंग दी कोअर्स. सो कोअर इज यूज टू प्रोड्यूस दी इंटरनल कॅव्हिटीज इन दी कास्टिंग. कास्टिंगमध्ये आतमध्ये कोणती काही कॅव्हिटी वगैरे पाहिजे असेल तर त्या ठिकाणी आपण कोअर यूज करतो. इट मे बी ए पार्ट ऑफ ग्रीन सँड मोल्ड. तो सँड मोल्डचाच एखादा पार्ट असू शकतो तो कोअर. जे सँड मोल्ड आपण बनवलं त्याचाच तो पार्ट असू शकतो. इट मे बी एम्प्लॉईड टू इम्प्रूव्ह दी मोल्ड सरफेस. मोल्ड सरफेसला इम्प्रूव्ह करण्यासाठी पण याचा यूज होतो. इट मे प्रोव्हाइड एक्सटर्नल अंडरकट फीचर्स इन कास्टिंग. बाहेरून काही अंडरकट फीचर्स पाहिजे असतील कास्टिंगमध्ये तर ते प्रोड्यूस करण्यासाठी पण आपण कोअर्सचा यूज करू शकतो. स्ट्रेंथ वाढवायसाठी पण, मोल्डची स्ट्रेंथ वाढवायसाठी पण आपण त्याचा यूज करू शकतो. इट मे बी यूज फॉर टू फॉर्म द गेटिंग सिस्टीम. गेटिंग सिस्टीम म्हणजे जिथून मोल्टन मेटल आतमध्ये जाईल मोल्डमध्ये, तर तो पॅसेज तयार करायसाठी पण आपण कोअरचा यूज करू शकतो. इट मे बी इन्सर्टेड टू अचीव द डीप रेसेसेस इन कास्टिंग. आतमध्ये खूप खोलवर काही कॅव्हिटी पाहिजे असेल, रेसेस पाहिजे असेल एखादी, तर तिथे पण आपण यूज करू शकतो कोअर्सचा. देन विल सी दी फंक्शन्स ऑफ पॅटर्न्स. आता पॅटर्न आपण पाहिलं की पॅटर्नचा फंक्शन काय आहे. मेन फंक्शन काय आहे की मोल्ड कॅव्हिटी जनरेट करणे, टू प्रोड्यूस दी मोल्ड कॅव्हिटी ऑफ ॲप्रोप्रिएट शेप अँड साईज इन विच दी मोल्टन मेटल कॅन बी पोअर्ड टू ऑब्टेन दी डिझायर्ड कास्टिंग. आपल्याला कास्टिंग मिळवायचं आहे. कास्टिंग कसं मिळवतो आपण की पहिले आपण कॅव्हिटी तयार करतो मोल्डमध्ये, त्याला मोल्ड म्हणतो आपण. सँडच्या साह्याने ती कॅव्हिटी कशी तयार करतो, विथ दी हेल्प ऑफ दी पॅटर्न. पॅटर्न कसा असतो, ज्या शेपचं कास्टिंग आपल्याला पाहिजे त्याच शेपचा पॅटर्न असतो. आणि पॅटर्नचं फंक्शन काय आहे, टू प्रोड्यूस दी मोल्ड कॅव्हिटी ऑफ दी ॲप्रोप्रिएट शेप अँड साईज, टू प्रोड्यूस दी सीट्स फॉर कोअर. आता पॅटर्नचं अजून एक फंक्शन आहे की कोअर्स आपण कुठे इन्सर्ट केलेले आहे, तर ते पण कसे कुठे इन्सर्ट केलेले आहे म्हणजे ते कसे तिथे राहतील. देर विल बी अ प्रोव्हिजन ऑन पॅटर्न्स टू प्रोव्हाइड ए सीट फॉर दॅट कोअर, in which cores can be placed in produced cavity in the casting. These seats in the mold are called as core prints. यालाच आपण काय म्हणतो, कोअर प्रिंट्स. आपण याच्यापूर्वी पण पाहिलं. व्हॉट इज कोअर प्रिंट? कोअर प्रिंट इज द प्लेस or the seat at which the cores are located and the corresponding projections on the pattern which produces their seats are also known as core prints. जिथे तो कोअर फिट होतो किंवा कोअर ठेवला जातो त्याला कोअर प्रिंट्स म्हणतात. टू एस्टॅब्लिश पार्टिंग सरफेसेस अँड लाईन्स इन दी मोल्ड. मोल्डमध्ये पार्टिंग सरफेसेस म्हणजे जिथे आपल्याला दोन कोप अँड ड्रॅग आहे, तर
2 पार्टमध्ये आपण मोल्ड तयार केला, वरचा आणि खालचा. तर ती जी मधातली लाईन आहे, जो सरफेस आहे किंवा ती लाईन आहे, ते पण कशाचं काम आहे? पॅटर्नचं. टू एस्टॅब्लिश डिस्टिंक्ट लोकेटिंग पॉईंट्स इन दी मोल्ड ऑफ विच दी करस्पॉन्डिंग पॉईंट्स ऑन दी कास्टिंग आर यूज फॉर रेफरन्स पॉईंट्स. म्हणजे जिथून तुम्ही डायमेन्शन चेक कराल कास्टिंगचे, एखाद्या कुठेतरी आपल्याला 0-0 सेट करावं लागेल, जिथून आपण कास्टिंगचे डायमेन्शन म्हणजे इथून हे किती असलं पाहिजे, तिथून ते किती असलं पाहिजे, हे पण पॅटर्नवर जसं तसं राहील आणि पॅटर्नच्या सहाय्याने आपण ते लोकेट करू ते पॉईंट्स, जिथून आपण डायमेन्शन्स मेजर करू शकू, जिथून आपण लोकेशन ठरवू शकू की कोणता पार्ट कुठे असला पाहिजे आणि त्याला मशीनिंग कसं करायचं आणि तो किती डिस्टन्सवर असला पाहिजे, किती डायमेन्शन असलं पाहिजे. ऑल दिस कॅन बी डन विथ दी हेल्प ऑफ पॅटर्न्स. ते पॅटर्नवर आपण डिसाईड करू शकतो. टू मिनिमाइज द डिफेक्ट्स इन कास्टिंग, व्हेरी ऑब्वियसली कास्टिंग जे आपण मिळवणार आहे विथ दी हेल्प ऑफ पॅटर्न, त्याच्यात डिफेक्ट्स नसले पाहिजे कुठे, हे पॅटर्नचंच काम आहे. टू एनेबल प्रोडक्शन ऑफ ग्रीन सँड अँड रॅम्ड अप कोअर्स विदिन दी मोल्ड इटसेल्फ. आता पॅटर्न ग्रीन सँड म्हणजे ज्याच्यामध्ये आपण बेकिंग करत नाही किंवा आपण ज्याला जाळत नाही, हार्ड करत नाही, आपण रॅमिंगच्या सहाय्याने सँड रॅम केली आणि डायरेक्ट आपण ती ग्रीन सँड मोल्ड आपण कास्टिंगसाठी यूज केली. सो इन विच कोअर्स जे आहेत ते मोल्डमध्ये इटसेल्फ आपण त्याच्या आतमध्येच ते पॅटर्नच्या सहाय्याने आपण त्याच्यात लावू शकतो. टू मिनिमाइज द कॉस्ट ऑफ कास्टिंग, दिस इज व्हेरी ऑब्वियसली कॉस्ट पण कमी असली पाहिजे कास्टिंगची. पॅटर्नचं फंक्शन आहे की कास्टिंगची जी कॉस्ट आहे ती कमी असली पाहिजे. देन देर आर सँड्स विच वी आर युजिंग इन कास्टिंग. कोणत्या प्रकारच्या सँड्स आपण यूज करतो. द कॉमन सोर्सेस ऑफ कलेक्टिंग फाउंड्री सँड्स आर रिव्हर्स, नॅचरली नदीतून किंवा समुद्रातून किंवा वाळवंटातून जी रेती आपल्याला मिळते ती सँड आपण यूज करू शकतो. नॅचरल सँड आहे, सिलिका सँड. आता नॅचरल म्हणजे जी आपण नेचरमधून घेतो आणि जी सिलिका सँड आहे ती आपण बनवतो कृत्रिमरित्या. ती कशी बनवतो सांगतो. सो विच कंटेन्स सफिशियंट अमाऊंट ऑफ बाइंडिंग क्ले. नॅचरल सँडमध्ये काय असतं की माती पण असतं. जशी सँड आपण याच्यातून आणतो नदीतून किंवा समुद्रातून, तर त्याच्यासोबत माती पण येते आणि त्याच्यात बाइंडिंग क्ले म्हणजे माती. तो बाइंडर म्हणून ती आपण यूज करू शकतो. त्याचा आपण डायरेक्ट यूज करू शकतो कोणतंही बाइंडर न टाकता. सो देअरफॉर नो बाइंडर इज रिक्वायर्ड टू ॲड इट. याच्यामध्ये बाइंडर टाकायची गरज नाही. पण सिलिका सँड जी आहे ती सँड याच्यामध्ये आपल्याला बाइंडर्स टाकायचं गरज पडते. म्हणजे कोणतं तरी आपल्याला केमिकल किंवा आपण पाहू व्हॉट आर दी टाईप्स ऑफ बाइंडर्स आर देअर. कारण हे शार्प असतं. याचे जे ग्रेन्स असतात सिलिका सँडचे ते कोर्स असतात, शार्प असतात आणि जेव्हा आपण ॲडिटिव्स किंवा काही बाइंडर्स त्याच्यात टाकतो तर त्याच्यानंतर आपण त्याला यूज करू शकतो. तो इट इज नोन ॲज सिंथेटिक सँड, कृत्रिमरित्या तयार केलेली. देन जनरल प्रॉपर्टीज ऑफ मोल्डिंग सँड. व्हॉट आर दी प्रॉपर्टीज विच वी रिक्वायर और डिझायर्ड बाय फ्रॉम दी मोल्डिंग सँड्स. काय प्रॉपर्टीज मोल्डिंग सँड्समध्ये असल्या पाहिजे. पहिली तर रिफ्रॅक्टरीनेस. आता आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण कास्टिंग करतो तर कास्टिंग करताना आपण मोल्टन मेटल म्हणजे मेटलला वितळवतो, आपण त्याला लिक्विफाय करतो अँड देन दॅट लिक्विफाईड मेटल और मोल्टन मेटल इज पोर्ड इन दी कास्टिंग. सो दॅट सँड इज सब्जेक्टेड टू व्हेरी हाय टेम्परेचर. तुम्ही समजू शकता की मेटलला वितळवल्यावर काय टेम्परेचर असू शकेल. प्रत्येक मेटलचं वेगवेगळं राहील. पण नॅचरली ऑल दी मेटल्स दे लिक्विफाय or melt at very high temperatures. And when it is, we are saying that we are working with sand, first property is refractoriness. What is refractoriness? It is the ability of the sand to withstand to the high temperature.
पहिलं, टू विस्टँड हाय टेम्परेचर ऑफ मोल्टन मेटल. सेकंड, मेल्टिंग टेम्परेचर व्हॅरीज विथ डिफरंट मेटल्स. आपण माहिती आहे की स्टीलचं वेगळं असेल, कास्ट आयर्नचं वेगळं असेल, ब्रासचं वेगळं असेल, ॲल्युमिनियमचं वेगळं असेल. तर त्या मेटल्सचं कास्टिंग करताना आपल्याला वेगवेगळ्या सँड्स आपल्याला यूज करावं लागतील. तसे मोल्ड्स बनवावं लागतील. सँड शुड नॉट फ्यूज विथ मोल्टन मेटल. आता जी सँड आपण यूज करतो आहे मोल्डची, ती त्या मोल्टन मेटलसोबत जर फ्यूज झाली किंवा त्याच्यात जर गेली तर त्याच्यामध्ये त्या कास्टिंगमध्ये काही डिफेक्ट्स येतील. सो इट शुड नॉट गेट फ्यूज्ड विथ, त्याच्यात मिसळली नाही पाहिजे विथ मोल्टन मेटल, विच लीड फॉर्मिंग स्लॅग ऑन दी सर्फेस. त्याच्यावर काय येईल, स्लॅग येईल किंवा असं इम्प्युरिटीज जमा होतील. रिफ्रॅक्टरी नेचर इज बिकॉज ऑफ SiO2 अँड दी शेप अँड साईज ऑफ इट्स ग्रेन. सिलिकॉन डायऑक्साईड त्याला म्हणतो, हे जर असलं आणि त्याची शेप आणि साईज ग्रेन्सची, त्याच्यावर पण रिफ्रॅक्टरीनेस जी आहे ती डिपेंड असते. रफ अँड लार्ज ग्रेन्स हॅव हायर रिफ्रॅक्टरीनेस. जितका तुम्ही रफ ग्रेन्स घ्याल आणि लार्ज ग्रेन्स घ्याल, मोठे साईज घ्याल ग्रेन्सची, रेतीचे जे कण असतात किंवा जे ग्रेन्स असतात त्याची साईज जर वाढली तर त्याची रिफ्रॅक्टरीनेस वाढते, म्हणजे एबिलिटी टू विस्टँड दी हाय टेम्परेचर. आयर्न ऑक्साइड्स, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम रिॲक्ट ड्युरिंग पोरिंग ऑफ मोल्टन मेटल टू फॉर्म दी कंपाऊंड्स विच हॅव व्हेरी लो मेल्टिंग पॉईंट्स. तर हे जे इम्प्युरिटीज असतात त्याच्यामध्ये, सँडमध्ये, आपण जेव्हा मोल्टन मेटल पोअर करतो तर त्या मोल्टन मेटलच्या टेम्परेचरमुळे ह्या ज्या इम्प्युरिटीज आहेत, हे जे वेगवेगळे घटक आहेत नेचरमधून आलेले, हे मेल्ट होतात आणि त्या कास्टिंगमध्ये इम्प्युरिटीज तयार करतात. देअर प्रेझेन्स इन सँड रिड्युसेस रिफ्रॅक्टिव्हनेस. हे जर गोष्टी सँडमध्ये असल्या तर सँडची रिफ्रॅक्टरीनेस जी आहे ती कमी होईल आणि म्हणून वी हॅव टू रिड्यूस दॅट इन दोज सँड विच आर यूज्ड इन आयर्न ऑर स्टील फाउंड्रीज. जिथे आपण हाय मेल्टिंग टेम्परेचर मेटल्सशी काम करतो, स्टील असेल, आयर्न असेल, कास्ट आयर्न असेल, त्या ठिकाणी हे ज्या इम्प्युरिटीज आहे, हे जे केमिकल्स आहेत, हे सँडमधून आपल्याला रिमूव्ह करावं लागतील. अदरवाईज द रिफ्रॅक्टिव्हनेस विल बी लेस. देन परमियाबिलिटी. आता याचं नाव परमियाबिलिटी इज पोरोसिटी. आय कॅन से इट परमिट्स. So it is also termed as porosity. It is the property of sand which allow or permits. Permeability is permitting the gases and steam to escape from the sand. आता जी सँड मोल्ड आपण तयार केलं ते जर आपण मोल्टन मेटल टाकल्यावर ते रिॲक्ट होईल, आतमध्ये गॅसेस फॉर्म होतील, स्टीम फॉर्म होईल, कारण मॉइश्चर आहे. तर ते एस्केप झालं पाहिजे. ते कुठेतरी त्या कास्टिंगमध्ये जर दबून राहिलं तर आतमध्ये बबल तयार होईल, एखादा वॉइड तयार होईल, एखादी गॅप येईल अँड दॅट विल क्रिएट ए डिफेक्ट इन द कास्टिंग. सो ऑल दीज गॅसेस, स्टीम शुड गेट रेडिली एस्केप्ड फ्रॉम दी मोल्ड. दॅट्स वाय दी सँड शुड पॉझेस ए प्रॉपर्टी परमेएबिलिटी किंवा पोरोसिटी. त्या पोर्समधून ते ज्या छोट्या छोट्या गॅप्स असतील दोन कणांच्यामध्ये, ग्रेन्समध्ये, तिथून ते गॅसेस सगळे बाहेर ॲटमॉस्फिअरमध्ये एस्केप होतील. व्हेरी लार्ज अमाऊंट ऑफ गॅस अँड स्टीम इज फॉर्म ड्यू टू हीटिंग ऑफ मॉइश्चर, कोल डस्ट, ऑइल और सिमिलर अदर मटेरियल प्रेझेंट इन द सँड. सँडमध्ये आपण बाइंडर्स टाकतो, ॲडिटिव्स टाकतो किंवा सँडमध्ये स्वतःच मॉइश्चर असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी मोल्टन मेटल पोअर केल्यावर रिॲक्ट होतात आणि याच्यामुळं गॅसेस फॉर्म होतात, स्टीम फॉर्म होते. सो धिस शुड गेट इझिली एस्केप्ड. आता ग्रेन साईज जी आहे याच्यावर हे डिपेंड राहतं, शेपवर त्याचं डिपेंड राहतं. ग्रेन साईज जर बारीक असेल आणि ग्रेन्स जर खूप काय म्हणजे त्याला म्हणजे स्मूथ असतील तर त्याची पोरोसिटी कमी असते. जेवढे रफ ग्रेन्स असतील किंवा कोर्स ग्रेन असतील तर त्याच्यात व्हॉइड्स जे आहेत, गॅप्स जे आहेत त्या दोन ग्रेनमधले ती जास्त राहील आणि म्हणून त्याच्या शेपवर, साईजवर आणि मॉइश्चरच्या प्रपोर्शनवर आणि क्ले प्रेझेंट इन दी सँड या सगळ्या गोष्टीवर परमिएबिलिटी डिपेंड राहील. राऊंडेड ग्रेन्स
of uniform site lead to higher permeability. Soft ramming is required, hard ramming will reduce permeability. जेवढं तुम्ही रॅमिंग कराल, प्रेशर द्याल, तेवढी परमेबिलिटी कमी होईल. आणि सॉफ्ट रॅमिंग जर केलं म्हणजे तेवढं तुम्ही प्रेशर नाही देऊन त्याला केलं तर तेवढी ते पोरोसिटी नॅचरली जी गॅप्स आहे ग्रेनमधली ती कमी राहील, जास्त राहील ते सॉफ्ट रॅमिंगमध्ये. आणि हार्ड रॅमिंगमध्ये किंवा खूप हेवीली तुम्ही प्रेशर देऊन रॅमिंग केलं, दाबली ती मोल्ड म्हणजे ती सँड, तर त्याच्यामध्ये पोरोसिटी कमी राहील. देन नेक्स्ट इज फ्लोएबिलिटी और प्लास्टिसिटी. आता ती मोल्ड आहे, तो मोल्डमध्ये आपण सँड टाकली तर ती त्या प्रत्येक कॉर्नरपर्यंत पोचली पाहिजे, गेली पाहिजे. इट इज द प्रॉपर्टी ऑफ द सँड ड्यू टू विच इट फ्लोज ड्युरिंग रॅमिंग टू ऑल पोर्शन्स ऑफ द मोल्ड. जेव्हा आपण रॅमिंग करू तर ती सँड ही प्रॉपर्टी जर असेल फ्लोएबिलिटी म्हणजे एबिलिटी टू फ्लो, तर ती प्रत्येक कॉर्नरपर्यंत प्रत्येक पोर्शन त्या मोल्डचा त्या सँडनी भरला पाहिजे, गेली पाहिजे. इट हेल्प्स टू डिस्ट्रीब्यूट रॅमिंग प्रेशर इव्हनली ऑन ऑल पार्ट्स ऑफ द मोल्ड. इट इन्क्रीजेस विथ द ॲडिशन ऑफ क्ले अँड वॉटर कंटेंट. आता माती आणि वॉटर कंटेंट जर जास्त असेल त्या सँडमध्ये तर नॅचरली फ्लोएबिलिटी जी आहे ती वाढेल. ॲडिझिव्हनेस, एकमेकांना धरून राहिलं पाहिजे. इट इज कॅपेबल ऑफ ॲडरिंग टू द सरफेस ऑफ अदर मटेरियल. त्याला चिपकून राहिलं पाहिजे, ते पॅटर्न आहे किंवा काही मोल्डचा जो बॉक्स आहे ते. बिकॉज ऑफ दिस प्रॉपर्टी हेवी सँड मॅस इज सक्सेसफुली हेल्ड इन मोल्ड अँड मॅनिप्युलेटेड विदाउट इन डेंजर ऑफ फॉलिंग डाऊन. म्हणजे वर जर उलटा असेल तो ठेवलेला कॉप ड्रॅगवर, तर तो सँड जर ते चिपकली नाही, निघून गेली तर ती खाली पडू शकते. सो ॲडिझिव्हनेस शुड बी देअर. कोहेझिव्हनेस, इट इज द प्रॉपर्टी ऑफ द सँड ड्यू टू विच पार्टिकल्स बाइंड टुगेदर. ग्रेन्स पार्टिकल्स जे आहेत ते एकमेकांना धरून राहतात बिकॉज ऑफ कोहेझिव्हनेस टुगेदर फॉर्मली सो दॅट पॅटर्न इज विड्रॉन फ्रॉम द मोल्ड विदाउट डॅमेजिंग द मोल्ड. जेव्हा आपण कॅव्हिटी तयार झाली, सगळं झालं, त्याच्यानंतर जेव्हा आपण पॅटर्न रिमूव्ह करतो तेव्हा ते जर एकमेकांना धरून नाही राहिले तर ते कुठे एखादा तुकडा निघेल, कुठे एखादा म्हणजे तो आतमधला जो शेप आहे, जी कॅव्हिटी आहे, दॅट विल गेट डिस्टॉर्टेड. सो इफ दिस कोहेझिव्हनेस इज देअर इट विल रिमेन good in condition. So due to this mold get sufficient strength to withstand to the pressure of flowing molten metal and do not get washed under the pressure. म्हणजे मोल्टन मेटल जेव्हा आपण त्यात टाकतो आणि कोहेझिव्हनेस नसेल तर त्यातली रेती निघून त्या मोल्टन मेटलमध्ये वाहून जाईल. सो कोहेझिव्हनेस असेल तर इट विल रिमेन इंटॅक्ट. The property of the sand in green state is known as green bond or green strain and largely affected by grain size, clay and moisture content. ग्रीन म्हणजे ज्याच्यात मॉइश्चर आहे, क्ले कंटेंट आहे भरपूर, आणि ज्याला आपण बेक करणार नाही आहे, ज्याला आपण गरम करून त्याला हार्ड नाही करणार आहे, ते म्हणजे ग्रीन. when the molten metal is poured in the mold it gets dried ड्यू टू एव्हॅपोरेशन ऑफ मॉइश्चर. आता जेव्हा आपण मोल्टन मेटल टाकतो तर जी मॉइश्चर असतं त्याची स्टीम होते किंवा दुसऱ्या काही इम्प्युरिटीज असतील तर त्याची गॅसेस होतात आणि ते ड्राय होऊन जातं मोल्ड. सो कोहेझिव्हनेस इन सँड ग्रेन इज रिक्वायर्ड टू गिव्ह सफिशियंट स्ट्रेंथ टू द मोल्ड फेसेस टू रिटेन देअर शेप्स अँड रेजिस्ट टू द फ्लो ऑफ मोल्टन मेटल इन टू द सँड मास. सो सँड जी आहे अल्टिमेटली ती मोल्टन मेटलसोबत मिक्स नाही होणार जर कोहेझिव्हनेस असेल. सँड एकमेकांना, सँड पार्टिकल्स एकमेकांना धरून ठेवतील. सो दिस इज द प्रॉपर्टी कोहेझिव्हनेस. द ड्राय स्ट्रेंथ शुड नॉट अलाउ टू एक्सीड बियॉन्ड रिक्वायरमेंट्स, अदरवाईज इट विल रिड्यूस कोलॅप्सिबिलिटी. आता शेवटी जेव्हा आपलं कास्टिंग झालं, सॉलिडिफाय झालं, त्याच्यानंतर आपल्याला तो मोल्ड तोडायचा असतो. मोल्ड आपण तोडतो आणि ते कास्टिंग बाहेर काढतो, तर ती इझिली कोलॅप्स पण झाली पाहिजे. जर
ड्राय स्ट्रेंथ वाढवली आपण, त्याला खूप बेकिंग केलं तर इतकी हार्ड होईल की ते तुटणारच नाही, म्हणजे कास्टिंग बाहेर काढताना प्रॉब्लेम येईल. सो द ड्राय स्ट्रेंथ शुड नॉट अलाउ टू एक्सीड बियॉन्ड रिक्वायरमेंटपेक्षा ते जास्त नसलं पाहिजे. त्यांनी काय होईल की कोलॅप्सिबिलिटी जी आहे ती कमी होईल अँड रिस्ट्रिक्ट द कॉन्ट्रॅक्शन ऑफ सॉलिडिफाईंग मेटल रिझल्टिंग इन क्रॅक्स इन द कास्टिंग. त्याच्यात लवचिकता असली पाहिजे, कुठेतरी त्याला सॉलिडिफिकेशनच्या वेळेस मेटल सॉलिडिफाय होताना प्रेशर येईल कुठे कुठे त्या मोल्डमध्ये, तर ते जर हार्ड असेल तर त्या कास्टिंगमध्येच कुठेतरी क्रॅक्स येतील, कुठेतरी वॉइड येईल, कुठेतरी काही डिफेक्ट येईल, तर ते कोहेसिव्हनेसमुळं होऊ शकतं. इट इज पर्टिक्युलरली इम्पॉर्टंट इन केस ऑफ स्टील अँड आयर्न कास्टिंग हॅविंग दिस थिन सेक्शन्स जर असतील कास्टिंगचे, तर दिस हॅपन्स की ड्राय स्ट्रेंथ जी आहे ती एका लिमिटच्या वर नको. जर नसेल तर कोलॅप्स करताना किंवा तोडताना किंवा कॉन्ट्रॅक्शन म्हणजे सॉलिडिफिकेशनच्या वेळेस डिफेक्ट येऊ शकतो कास्टिंगमध्ये. कोलॅप्सिबिलिटी, इट इज द प्रॉपर्टी ड्यू टू विच द सँड मोल्ड ऑटोमॅटिकली कोलॅप्सेस आफ्टर सॉलिडिफिकेशन. कास्टिंग सॉलिडिफाय झालं, मोल्टन मेटल सॉलिडिफाय झालं की आपोआप जो मोल्ड जो आहे तो तुटला पाहिजे असं अपेक्षित असतं, किंवा आपण जो कास्टेड प्रोडक्ट आहे, जो कास्टिंग आपण बनवलं तो आपला इझिली त्याच्यातून बाहेर आला पाहिजे. तर ही प्रॉपर्टी कोलॅप्सिबिलिटी म्हणजे ते कोलॅप्स झालं पाहिजे, लवकर तुटलं पाहिजे. इन ॲब्सेन्स ऑफ दिस प्रॉपर्टी द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द मेटल ड्युरिंग सॉलिडिफिकेशन विल बी डिलेड. सॉलिडिफिकेशनमध्ये जे कॉन्ट्रॅक्शन होतं मेटलचं ते आतमधलं खूप हार्ड असेल जो मोल्ड आहे, तर त्याच्यामध्ये क्रॅक्स येऊ शकतात, दुसरे डिफेक्ट्स येऊ शकतात कास्टिंगमध्ये. सो दीज आर दी प्रॉपर्टीज ऑफ दी मोल्डिंग सँड: कोलॅप्सिबिलिटी, कोहेसिव्हनेस, ॲडिझिव्हनेस, फ्लोएबिलिटी, प्लॅस्टिसिटी, परमिएबिलिटी अँड रिफ्रॅक्टरीनेस. देर आर सम अदर रिक्वायरमेंट्स ऑल्सो, की याच्यासोबतच या प्रॉपर्टीसोबतच अजून काही गोष्टी आहेत ज्या सँडमध्ये असल्या पाहिजे, की इट शुड बी चीप अँड इझिली अवेलेबल. आता मोल्डिंग करताना जी सँड आहे ती जर खूप कॉस्टली असेल तर आपल्याला जी प्रोसेस आहे ती कॉस्टलीवर होऊन जाईल आणि कास्टिंग जे आपण करतो आहे ते पण कॉस्टलीवर होऊन जाईल. सो इट शुड बी अवेलेबल इन ॲबंडन्स आणि इझिली अवेलेबल असली पाहिजे. इट शुड बी रियुजेबल, म्हणजे एक वेळा तुम्ही मोल्ड बनवला, कास्टिंग बनवल्यानंतर मोल्ड तोडला तर ती तोडलेल्या मोल्डमधली जी रेती आहे ती पुन्हा रियूज करता आली पाहिजे. ती जर फेकून दिला आपण तर ती इकॉनॉमिकल नाही होणार. सो इट शुड बी रियुजेबल. इट शुड नॉट रिॲक्ट केमिकली विथ द मोल्टन मेटल. मोल्टन मेटल हे इट इज ॲट व्हेरी हाय टेम्परेचर. सो दी सँड आहे ती त्याच्यासोबत त्याचं रिॲक्शन नाही झालं पाहिजे, नाही तर ती कास्टिंग खराब होऊन जाईल. इट शुड नॉट स्टिक विथ द सरफेस ऑफ द कास्टिंग. कास्टिंगच्या सरफेसवर ती चिपकली नाही पाहिजे, नाहीतर कास्टिंगच्या सरफेसवर चिपकली तर त्याच्यात ते कास्टिंग वाया जाईल, म्हणजे इट विल बी डिफेक्टिव्ह कास्टिंग अँड इट विल बी टू बी स्क्रॅप्ड. So these are what the properties required from the sand or desired in the sand. आता ग्रेन साईज आणि शेपचा काय इफेक्ट होतो सिलिका सँड जी आपण म्हणतो त्याचं नाव काय, सिलिका सँड, की जो शेप अँड साईज ऑफ द सँड ग्रेन्स हॅज अ सिग्निफिकंट इफेक्ट ऑन द डिफरंट प्रॉपर्टीज ऑफ मोल्डिंग अँड कोर सँड्स. द शेप ऑफ फाउंड्री सँड ग्रेन्स व्हॅरीज फ्रॉम राऊंड टू अँग्युलर. आता जी ग्रेन्स आपण पाहिलेले आहे सँडचे, कुठे एकदम राऊंड शेप असतो तर कुठे थोडासा कोर्स असतो किंवा एखाद्या अँगल असतो त्याला दिलेलं असतं नॅचरली असा रफ असतो. सो सम सँड कन्सिस्ट ऑलमोस्ट एंटायरली ऑफ ग्रेन्स ऑफ वन शेप वेअरॅज अदर्स आर मिक्सचर. काही सँड आपण इवन सगळा शेप असतो, प्रत्येक ग्रेनचा सारखा शेप असतो, काही ठिकाणी कसं आहे मिक्स असतो.
So according to shape, foundry sands are classified as rounded, subangular, angular and compound. Use of angular grains obtained during crushing of rock hard and stones. जे सँडस्टोन्स असतात त्याला क्रश केल्यावर जे रेती मिळते आपल्याला किंवा सँड मिळते ती अँग्युलर किंवा ज्याला म्हणू आपण त्याच्यावर अँगल्स असतात ती काही जी नेचरमधून येते किंवा नेतीत आपण काय म्हणू त्याला नदीतून काढलेली जी ग्रेन्स आहे किंवा रेती आहे किंवा सँड आहे इट इज व्हेरी राऊंडेड शेप कारण त्या पाण्याच्या फ्लोमुळं त्याला एक राऊंड शेप मिळतो त्या ग्रेन्सला. पण जी आर्टिफिशियली तयार केलेली आहे स्टोनपासून दॅट इज अँग्युलर ग्रेन्स. सो टू अवॉइड दिस ग्रेन्स हॅव अ लार्ज इज अवॉइडेड ॲज दिस ग्रेन्स हॅव अ लार्ज सरफेस एरिया. आता नॅचरली जी रेती इवन आहे किंवा सारखी आहे त्याला सरफेस एरिया कमी लागेल. जे अँग्युलर ग्रेन्स आहे त्याला सरफेस एरिया जास्त लागेल. मोल्डिंग sand composed of angular grains will need higher amount of binder and moisture content for a greater specific area of a sand grain. आता नॅचरली जे अँग्युलर ग्रेन्स आहेत त्यांना एकत्र म्हणजे ते एकमेकांना म्हणजे कोहेझिव्हनेस किंवा ह्या सगळ्या प्रॉपर्टीज त्याच्यात आणण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये बाइंडर टाकावं लागतील, केमिकल्स टाकावं लागतील, मॉइश्चर टाकावं लागेल जेणेकरून ते एकमेकांना जोडल्या गेले पाहिजे. हाऊएव्हर higher percentage of binder is required to bring in the desired strength in the molding. For good molding, a smooth surface sand grains are preferred. जर आयडियली आपण पाहिलं की मोल्डिंगसाठी कोणती सँड सुटेबल आहे तर स्मूथ ग्रेन्सवाली जी नदीतून मिळते किंवा समुद्रातून मिळते दॅट सँड इज प्रिफर्ड. राऊंड शेप्ड सिलिका सँड्स आर बेस्ट सुटेड. परमिएबिलिटी याच्यामध्ये जास्त असते आणि म्हणून राऊंड शेप सिलिका सँड जी आहे जी नदीतून आणि समुद्रातून मिळते दॅट ग्रेन्स आर बेस्ट सुटेड कारण त्याच्यामध्ये जी स्ट्रेंथ आहे किंवा जे बॉन्डिंग आहे कम्पॅरेटिव्हली अँग्युलर ग्रेन्समध्ये एकमेकांना धरून ठेवण्याची जी प्रॉपर्टी आहे ती जास्त आहे. राऊंडेड सिलिकॉन ग्रेन्स गिव्ह मच बेटर कॉम्पॅक्टिबिलिटी जी आहे ती पण जास्त राहील राऊंडेडमध्ये. एक जी आपण रॅमिंग केल्यानंतर जे एकमेकांना धरून कॉम्पॅक्टनेस त्याच्यात येतो अंडर दी सेम कंडिशन्स. जे अँग्युलर ग्रेन्स आहेत ते एकमेकांना एवढे धरून नाही राहणार जेवढे ते स्मूथवाले किंवा राऊंडेड शेपवाले धरून राहतात. दिस इज ड्यू टू द फॅक्ट दॅट सिलिका सँड विथ राऊंडेड ग्रेन्स हॅव ग्रेटेस्ट डिग्री ऑफ क्लोज पॅकिंग ऑफ पार्टिकल्स while sand with angular grains are worst. पॅकिंग प्रॉपर्टी जी आहे एकमेकांना धरून राहण्याची किंवा एक कोहेझिव्हनेस ज्याला म्हणतो आपण ते राऊंडेड ग्रेन्समध्ये जास्त असतं. देन हाऊ टू सिलेक्ट दी फाउंड्री सँड दॅट विल सी इन दी नेक्स्ट व्हिडिओ.